अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा जवळपास 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता कुठे जाऊन सफल होतोय। याच निमित्ताने जय महाराष्ट्राचा जय श्रीराम हा विशेष कार्यक्रम। अयोध्येतील शरयू नदीकाठी दररोज संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या आरतीला एक वेगळंच महत्त्व आहे। उत्तरेमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे आणि या बोचऱ्या थंडीतही भाविक मोठ्या संख्येने इथे येतात आणि शरयू तीरावर आरती करण्यात मग्न होतात। पाहुयात ही आरती नक्की कशी होते। तर अयोध्येमधून शरयू काठावरून भाविकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहुयात। शरयू नदीकाठी आहोत आणि शरयू नदीकाठी सध्या आरतीची जी आहे ती तयारी सुरू असलेलं पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते नागरिक देखील या सगळ्या आरतीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून जी आहे ती अयोध्येमधली आणि एकंदर उत्तर प्रदेश मधली जी आहे ती थंडी वाढलेली आहे आणि या थंडीमध्ये देखील मोठ्या संख्येने या सगळ्या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या मोठ्या संख्येने जे आहेत ते भाविक या शरयू नदीकाठी आलेले पाहायला मिळत आहेत। आपण काही भाविकांशी चर्चा करूयात, बोलूयात, नेमकं कुठून आलेले ते याच्याबाबत जी माहिती आहे ती घेऊयात। अंकल जी कहाँ से आए? देवरिया से। दर्शन लेने आए, हो गया दर्शन? दर्शन हो गया। अभी इतनी ठंड लग रही है, ठंडी में भी आप बैठे यहाँ पे? हाँ, दर्शन किया जा रहा है, सरयू आरती हो रही है, दर्शन किया जाएगा। आप बीजेपी वाले लगते हो, बीजेपी के हो? जी हाँ, टोपी पहनी है। पहले है। आप कहाँ से आए? हाँ, मैं इनके घर के बगल का हूँ, देवरिया से आया हूँ। तो कैसा लग रहा है सारा देखकर, माहौल देखकर सारा? बहुत अच्छा लग रहा है जी। ये जरूरी था? बहुत जरूरी है। आस्था ही सब कुछ है, आस्था ही सब कुछ है, धर्म ही सब कुछ है जी। अब मोदी को हम धन्यवाद देना चाहते हैं, भगवान को। मोदी हमारे लिए भगवान के रूप हैं। अच्छा, जो 450 साल में कोई नहीं कर पाया, मोदी ने किया। हम उनको अपने सिर पे बैठाएंगे। तर मोदींना आता भगवान आहेत अशा प्रकारचं मत जे त्या सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि मोठ्या थंडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सगळे हे नागरिक जे आहेत ते भाविक जे आहेत ते आता सध्या आपल्याला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ती आता या ठिकाणी आरती होणार आहे आणि या आरतीसाठी मोठ्या संख्येने हे सगळेजण आलेले पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः भाजपचे टोपी किंवा फडा घातलेले सगळे पाहायला मिळत आहेत। आंटी जी कहाँ से आए? कुरुक्षेत्र हरियाणा से। हरियाणा से आए, हो गया दर्शन? हो गया दर्शन हो गए। बीजेपी वाले लग रहे हैं आप दोनों? बीजेपी सब बीजेपी होनी चाहिए, जैसे काम चल रहा है अच्छा काम बीजेपी होनी चाहिए। अच्छा, हम चाहे किसी पार्टी की और की भी हो, लेकिन जैसे काम हो रहे हैं पूरे देश में, काम अच्छे हो रहे हैं तो भाजपा तो आनी ही चाहिए। अच्छा, हाँ, भाजपा मस्ट है। पर सिर्फ अयोध्या में ऐसा लग रहा है आने के बाद? हम कई जगह घूम गए, साउथ में भी घूम गए, त्रिवेंद्रम घूम गए, कन्याकुमारी घूम गए, हम रामेश्वर घूम गए, हर जगह वही पुल, सड़कें, बहुत सड़कें भी अच्छी है, हर जगह डेवलप्ड है। हर जगह अच्छे रोड। हमने यहाँ नहीं, हम तो साउथ में सारी जगह घूमे देश के अंदर। राम मंदिर अभी हो गया है, राम मंदिर देखा आपने कैसा हो गया? भव्य दिव्य हो गया। जब आगे आए ना इसका जो नक्शा बना हुआ है बहुत अच्छा होगा। अभी भी जो है ना, जो टेंट में जो पहले से वो टेम्परेरी थे, और राम जी का इस तरह बनता है कि उनका होना ही चाहिए सबसे ज्यादा अच्छा। हाँ,
उनका उनका स्थान मिलना चाहिए और ये मिलेगा। 22 तारीख को बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ पे होगा। हम कोशिश आप आने वाले 22 उसको अलाउ नहीं करेंगे आने के लिए, तो बाद में आएंगे। जैसे अब देखा अभी इतनी भीड़ है, अभी इतना रश है, इतना मानतान है, आगे कितना ज्यादा होगा। ये थोड़ी सी की दिक्कत है लोगों को, तोड़ फोड़ है, कुछ बन रहा है, जो काम हो रहा है, डेवलपमेंट हो रहा है ना, करेंगे सबका सबको उद्धार करेंगे। श्री राम जी सबका उद्धार करेंगे, हनुमान जी सबका उद्धार करेंगे, हिंदू राष्ट्र बनेगा, बहुत बढ़िया राष्ट्र बनेगा। तर ही सगळ्यांची भावना आहे आणि प्रत्येक जण जो आहे तो आपल्या आता प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आणि ही आरती एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील ही आरती आपण पाहावी आणि या आरतीचा आपण लाभ घ्यावा यासाठी हे सगळे भाविक सध्या जमलेले पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। बावीस जानेवारी 2024 रोजी अयोध्या इथं होणाऱ्या रामजन्मभूमी मंदिर अभिषेक सोहळ्यानिमित्त अयोध्या इथून आलेली श्रीराम मंगल अक्षदा कलश साईबाबांच्या शिर्डीत दाखल झाले। यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने साई समाधी शताब्दी मंडपात याचं आगमन झालं। सरलाबेटचे मठाधिपती रामगिरीजी महाराज आणि विश्व हिंदू परिषद केंद्रीय सहमंत्री दादाजी वेदक यांच्या हस्ते श्रीराम मंगल अक्षदा कलशाचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर श्रीराम मंगल अक्षदा कलश श्रीरामाच्या जय जयकारात साई मंदिरात ठेवण्यात आला। अयोध्या येथील 500 वर्षांनंतर येणारा सोहळा आपापल्या डोळ्याने पाहायला मिळणार असल्याने हे आपले भाग्य असल्याचं मत अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास निमंत्रित झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र सरलाबेटाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केलेले आहे। आता जे भव्य मंदिर अयोध्येला होत आहेत 22 जानेवारीला फार मोठा संघर्ष, 500 वर्षाच्या संघर्षानंतर हा योग आलेला आहे। यामध्ये आणि लाखो भक्तांचं बलिदान आहे। अशा प्रकारे हा एक आनंदाचा उत्सव आहे। आपल्या मागच्या पिढीत, पुढच्या पिढीत हा योग नाही आहे। आपल्याला याची देही, याची डोळा हा जो सोहळा पाहायला मिळतोय हे आपलं सर्वांचं परम भाग्य आहे। आणि आज या शिर्डीमध्ये साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण सर्व उपस्थित आहोत। आणि साईबाबा हे महान संत होते आणि साईबाबांनी राम जन्मोत्सव शिर्डीमध्ये सुरू केला, कृष्ण जन्मोत्सव शिर्डीमध्ये सुरू केला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनीच साईबाबांचा खरा परिचय समाजाला करून दिलेला आहे। गंगागिरी महाराजांनी शिर्डीला सांगितलं की हा साईबाबांचे सामान्य व्यक्ती नसून हा एक हिरा आहे आणि हा जो हिरा आहे हाच शिर्डीचं भाग्य चमकवणार आहे। हे गंगागिरी महाराजांनी समाजाला तेव्हा सांगितलं जेव्हा समाजाला साईबाबांबद्दल काहीच माहित नव्हतं। आपल्याला निमंत्रण आलेलं आहे, आपण कशी तयारी करताय जायची, काय आपण इकडून घेऊन जाणार आहात? आता त्या ठिकाणी कारण कडेकोट बंदोबस्त आहे, तर संस्थांनी ज्या वेळेला मोजके जे काही महात्मे आहेत त्यांना निमंत्रित केलेलं आहे। सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित केलेले, प्रत्यक्ष स्वतः प्रधानमंत्री त्या ठिकाणी असणार आहेत।